नंबर 10 बघणार आहोत, इंडायसेस. आता इंडायसेस म्हणजे काय? इंडायसेस हा इंडेक्सचा प्लुरल फॉर्म आहे आणि त्याला म्हणतात घातांक. घातांक म्हणजे काय? जेव्हा आपण कुठलाही नंबर या अशा फॉर्म मध्ये लिहितो, सपोज a⁻m. आता a⁻m चा अर्थ काय? a चा m वेळा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ a m टाइम्स. म्हणजेच इंडायसेसची डेफिनेशन बघूयात आपण. इफ a इज अ रॅशनल नंबर अँड m इज नॅचरल नंबर, देन द प्रोडक्ट ऑफ a इंटू a इंटू a m टाइम्स इज रिटन ॲज a⁻m. समजलं? म्हणजेच घातांक म्हणजे त्या नंबरच्या डोक्यावरती संख्या लिहितो आपण, त्याला म्हणतात इंडेक्स किंवा पॉवर. हे वाचतात कसं? a⁻m. वाचतात कसं? a⁻m. सेकंड, आता आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे? याचे लॉज ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम आपल्याला बघायचे आहेत. आता हे काही रूल्स आहेत. रूल्समध्ये बघा किती रूल्स आहेत? टोटल 7 रूल्स आहेत. फर्स्ट रूल आहे मल्टिप्लिकेशनचा. म्हणजेच जेव्हा इकडे लक्ष द्यायचं, हा जेव्हा a⁻m आपण लिहितो तेव्हा a ला म्हणतात बेस किंवा त्याचा पाया आणि m ला म्हणतात त्याची पॉवर किंवा घातांक. आता a⁻m फर्स्ट लॉ काय? a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. म्हणजेच काय? जेव्हा दोन नंबरचा बेस समान असेल, दोन नंबरचा काय बेस समान आहे आणि मध्ये काय केली आहे? मल्टिप्लिकेशन असेल, तर त्यांच्या पॉवरची ऍडिशन होते. म्हणजे a⁻m प्लस 1. कधी? जेव्हा दोघांची काय असते? मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजन असेल तर काय होणार? सबट्रॅक्शन. म्हणजेच a⁻m मायनस 1. कंडिशन काय आहे आपली? बेस काय असायला पाहिजे? इक्वल असायला पाहिजे. देन थर्ड रूल a⁻m⁻n. म्हणजेच a चा m टाइम्स परत n टाइम्स, म्हणजेच पॉवर ऑफ पॉवर म्हणतात त्याला. काय म्हणतात? पॉवर ऑफ पॉवर. तेव्हा त्या पॉवरची काय होते? मल्टिप्लिकेशन. म्हणजे a⁻m इंटू n दॅट इज a⁻mn. फोर्थ रूल आहे a⁻b⁻m. आता जेव्हा ब्रॅकेटच्या पॉवर m आहे याचाच अर्थ आतल्या सगळ्या नंबरची पॉवर तीच असणार आहे. म्हणजेच a⁻m इंटू b⁻m. म्हणजेच ब्रॅकेटच्या दोघांचाही सेपरेट आपण पॉवर करू शकतो. नेक्स्ट a/b⁻m. याचाच अर्थ काय? तुम्ही a ची पॉवर पण m आहे डिवायडेड बाय b ची पॉवर पण m. नेक्स्ट a⁻0 इज इक्वल टू 1. कुठल्याही नंबरची पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येतं? 1. म्हणजे सपोज काही घ्याल तुम्ही 1020⁻0, याचा आन्सर काय येणार आहे? 1. आता लास्ट रूल a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. आता जेव्हा निगेटिव्ह पॉवर असते ना तेव्हा त्याची पोझिशन चेंज करायची. म्हणजेच a⁻m अपॉन 1 आहे. म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहे तेव्हा काय करायचंय? त्याला खाली न्यायचं. म्हणजे 1/a⁻m. म्हणजेच निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करायची असेल तर त्याची पोझिशन चेंज होते 1/a⁻m. सपोज असं दिलं असेल 1/a⁻m इज इक्वल टू काय होणार आहे? आता a⁻m डिनॉमिनेटरला आहे, पॉवर काय त्याची पॉझिटिव्ह आहे, मग वरती न्यूमरेटरला लिहिल्यावर त्याची पॉवर काय होणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे a⁻m. हे आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स साठी लागणार आहे. हे लक्षात ठेवायचे. हे रूल्स इम्पॉर्टंट आहे. या रूल्सवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहेत. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे बघा. स्क्वेअर ब्रॅकेट परत कर्ली ब्रॅकेट परत सर्क्युलर ब्रॅकेट 16⁻² -5⁻0⁻15. आता नीट लक्ष द्या. असे सम्स असेल तर आपल्याला कुठे जायचंय? आतून बाहेर जायचे, बाहेरून आत नाही जायचे. आता इथे बघा, हे सगळं करायच्या आधी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं ना, हे जे काही करायची काही गरज आहे का? नाहीये. कारण हे सगळ्याची पॉवर काय? 0 आहे. म्हणजे या सगळं कर्ली ब्रॅकेटमध्ये जे आहे त्याचा आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. कारण whole⁻0 आहे. म्हणजे हे काही करायची गरजच नाही आपल्याला. म्हणजे 1 काय आलं? 15 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू x. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं? 1. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल 3⁻4 डिवायडेड बाय 3⁻2 इंटू ब्रॅकेट 5⁻0 प्लस 3⁻0. आता रूल डोळ्यासमोर ठेवायचे. आधी काय करावं लागेल? आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावी लागेल. 5⁻0 म्हणजेच काय?
1 प्लस 3⁻0 म्हणजेच काय 1, म्हणजे काय झालंय 3⁻4 डिवायडेड बाय 3⁻2 इंटू 1 + 1 2 झालं. आता आपल्याला काय करायचंय 3⁻4. आता इथे काय बेस इक्वल आहे म्हणजे याची पॉवरची काय होणार सबट्रॅक्शन होणार इंटू 2 म्हणजेच काय होणार 3⁻4 - 2 इंटू 2. 3⁻2 किती झालं 9 इंटू 2 18. नेक्स्ट 5⁻3 इंटू 7⁻3 डिवायडेड बाय 35⁻2 इज इक्वल टू व्हॉट. हां आता काय करायचं आपल्याला इथे 5⁻3 इंटू 7⁻3. जनरली आता इथे इंडायसेस मध्ये काय लक्षात ठेवायचं इथे 5 आणि 7 दिसतोय याचा अर्थ हा जो नंबर आहे 35 याला 5 आणि 7च्या ह्याच्यात डिवाइड करायचं म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. नाही ते 35⁻2 नाही करत बसायचं. मग डिवायडेड बाय 35 ला काय लिहिणार आहे आपण 5 इंटू 7 होल रेस टू 2. मग 5⁻3 इंटू 7⁻3 डिवायडेड बाय आता हे a इंटू बी होल रेस टू m a इंटू बी होल रेस टू m काय असतं a रेस टू m इंटू b रेस टू m म्हणजेच काय झालंय 5 आता ब्रॅकेट नाही टाकते मी 5 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर. ठीक आहे. आता मी काय करणार आहे हे डिव्हिजन दोघांनी आहे. आता मी काय करते हे डिव्हिजन आहे ना याचा अर्थ काय ह्याला सगळ्याला हे डिवाइड मी यांना खाली लिहिते म्हणजे तुमची गडबड होणार नाही. ठीक आहे. हां मग आता इथे काय डिव्हिजन आहे म्हणजे बेस इक्वल आहे 5 बेस समान आहे 5 म्हणजे त्याच्या पॉवरची काय होणार सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे 3 - 2 इंटू 7 इथे 7 आहे इथे 7 आहे याच्या सबट्रॅक्शन डिव्हिजन आहे म्हणजे काय होणार पॉवरची सबट्रॅक्शन होणार म्हणजे 3 - 2 म्हणजेच काय झालं 5⁻3 - 2 1 इंटू 7 3 - 2 1 इज इक्वल टू 35 म्हणजे आन्सर काय येणार आहे आपलं 35. आता हेच आन्सर ना मी आणखी एक मेथडने सांगते. इथे काय बघा 5 आणि 7 आहे पण त्याची पॉवर काय सेम आहे. मग जेव्हा पॉवर सेम असते तेव्हा आपण असं लिहू शकतो का 5 इंटू 7 होल रेस टू 3 डिवायडेड बाय 35 होल रेस टू 2 म्हणजेच काय झालं 35 होल रेस टू 3 डिवायडेड बाय 35 रेस टू 2. आता बेस समान आहे इक्वल आहे म्हणजेच पॉवरची काय होणार आहे इथे डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे 3 - 2 इज इक्वल टू 35. आलं का सेम आन्सर. म्हणजे तुम्ही याही मेथडने करू शकता किंवा याही मेथडने करू शकता. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ब्रॅकेट 3/4 रेस टू -1 डिवाइड बाय ब्रॅकेट 4/3 रेस टू 1. आता ह्यामध्ये आपल्याला असं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस निगेटिव्ह पॉवर असते त्यावेळेस आपल्याला त्या पॉवरचं पॉझिटिव्ह करायचं. मग आता पॉझिटिव्ह करायला काय करायचं आपण जो रूल बघितला की a रेस टू -m इज इक्वल टू 1/a रेस टू m. तसंच आपल्याला a काय करायचं आहे 3/4 इज इक्वल टू आपल्याला तिथं a मानायचं आहे बरोबर. आणि जो -m आहे म्हणजेच -1 मानायचं आहे. m म्हणजेच 1 म्हणजे -1 होणार. मग आता आपण इथं काय केलं की a चं आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केलं आणि a ला रेस टू m केलं. मग तसंच या ठिकाणी आपण जो 3/4 ला a मानलाय त्याचा आपल्याला इन्व्हर्स करायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मग 4/3 होणार त्याचं. आणि आता ब्रॅकेटमध्ये नंतर -1चं प्लस करायचं म्हणजेच 4/3 रेस टू 1 हे ह्याचा आन्सर येणार. मग आता डिवाइड बाय पुढचं तसंच आहे 4/3 रेस टू 1. आता इथं आपण हे रूल बघितलेला आहे की जर बेस समान असेल वेन बेस इज इक्वल अँड देर इज डिव्हिजन वी हॅव टू सबट्रॅक्ट द पॉवर. मग 4/3 इक्वल आहे मग 4/3 रेस टू 1 1 इज इक्वल टू 4/3 रेस टू 0 म्हणजेच याचा आन्सर 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7⁻4 - 3x इंटू 7⁻3x - 4 इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला बघायचे बेस इक्वल आहे लिहिला मी बेस मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची काय होणार आहे ॲडिशन होणार आहे म्हणजे या 7ची पॉवर 4 - 3x प्लस 3x - 4. मग काय येणार आहे -3x प्लस 3x गेट्स कॅन्सल्ड 4 आणि -4 गेट कॅन्सल सो 7⁻0 इज इक्वल टू काय येणार आहे आन्सर 1. नेक्स्ट एक्झाम्पल 3⁵ डिवायडेड बाय 3⁻2
2 होल रेस टू m इज इक्वल टू 729 देन m इज इक्वल टू व्हॉट. आता अशा एक्झाम्पल मध्ये काय करायचंय आपल्याला, ही पहिली ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊयात. आता इथे काय 3 बेस इक्वल आहे म्हणजेच काय बेस मी लिहिला 3, मध्ये काय डिव्हिजन आहे म्हणजे पॉवरची काय होणार सबट्रॅक्शन. सो 5 मायनस ऑफ -2 होल रेस टू काय m इज इक्वल टू 729. आता 3 रेस टू 5 प्लस 2 7 होल रेस टू m इज इक्वल टू 729 म्हणजेच 3 रेस टू 7m इज इक्वल टू 729. आता अशा वेळी काय करायचं, ह्या 729 ला आपल्याला 3 च्या फॉर्म मध्ये लिहायचे. म्हणजेच काय करायचं, ह्या 729 चे फॅक्टर्स पाडायचे आणि त्याला 3 च्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे. आता 729 चे फॅक्टर 9 7 16 2 18 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 2 6 1 3 4 12 3 3 9 3 8 24 3 1 3 3 27 81 3 9 27 3 3 9 आणि परत 3 1 3. म्हणजेच काय झालं 1 2 3 4 5 6 म्हणजेच काय झालं 3 रेस टू 7m इज इक्वल टू 3 रेस टू किती झाले 6. याचाच अर्थ काय झाला, जर बेस इक्वल आहे मध्ये मल्टिप्लिकेशन इक्वलची साईन आहे, याचाच अर्थ त्याचे पॉवर पण समान असायला पाहिजे म्हणजे त्याचे घातांक पण समान असायला पाहिजे, तरच त्याची किंमत समान येणार आहे. म्हणजेच 7m इज इक्वल टू 6. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची m ची, म्हणजेच m इज इक्वल टू हे m 7 ला इकडे 7 या m ला मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे 6/7 म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली 6/7. नेक्स्ट 256 इज इक्वल टू 8 रेस टू -2 होल रेस टू x देन x इज इक्वल टू व्हॉट. हे पण असंच करायचंय. 256 इज इक्वल टू, आता हे काय पॉवर ऑफ पॉवर म्हणजे काय होणार आहे, त्याची मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजे -2x. आता इथे 8 256 चे परत आपल्याला फॅक्टर्स पाडायचे म्हणजे 256 चे फॅक्टर्स कसे होणार आहे, 8 च्या फॉर्म मध्ये नाही आलं तर त्याला आपण बघू कोणाच्या फॉर्म मध्ये येते. बे 1 बे 2 4 बे 8 16 बे 1 12 बे 4 8 बे 3 6 बे 2 4 बे 16 32 बे 8 16 बे 4 8 बे 2 4 म्हणजेच की जरा 1 2 3 4 5 6 7 8 किंवा बे 2 4 2 8 बे 2 4 2 8 नाही होते सगळे पॉवर. बे 2 4 2 8 2 16 2 32 2 64 128 2 256 म्हणजे 2 ची किती पॉवर झाली 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. म्हणजे हिची काय पॉवर झाली 2 रेस टू 8 इज इक्वल टू. आता आपल्याला 8 ला कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचं 2 च्या फॉर्म मध्ये. 8 म्हणजेच काय असतो 2 रेस टू 3 आणि परत त्याचा -2x. मग आता काय झालं 2 रेस टू 8 इज इक्वल टू 2 रेस टू हे पॉवर ऑफ पॉवर परत मल्टिप्लाय करायचे 3 2 6x. आता परत इथे बेस इक्वल आहे मध्ये इक्वलची साईन आहे, याचा अर्थ त्यांची पॉवर पण इक्वल आहे म्हणजे 8 इज इक्वल टू -6x म्हणजेच x इज इक्वल टू -8/6 म्हणजेच बे 4 8 बे 3 6 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली -4/3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1/2 रेस टू 3 - m इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1024 देन m इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला 1024 चे फॅक्टर्स पाडायचे, ते तुम्ही बाजूला पाडून घ्यायचे. मी पाडून घेतले ते आहे रूट ऑफ 2 रेस टू 10 बरोबर इज इक्वल टू 1/2 रेस टू 3 - m. आता याला मी काय करणार आहे वरती घेते म्हणजे त्याची पॉवर काय होणार आहे मायनस होणार आहे 3 - m इज इक्वल टू 2 रेस टू 10. आता स्क्वेअर रूट असतो याचा अर्थ काय, त्याची पॉवर काय असते 1/2 म्हणजेच 10 इंटू 1/2 म्हणजेच बेक बे 10 म्हणजेच 2 ची पॉवर काय झाली -3 - m इज इक्वल टू 2 रेस टू 5. आता परत बेस इक्वल आहे मध्ये इक्वलची साईन आहे, याचा अर्थ त्याचे पॉवर पण इक्वल असायला पाहिजेत म्हणजेच 3 - m इज इक्वल टू 5 म्हणजेच -3 + m इज इक्वल टू 5. देअरफॉर m इज इक्वल टू हे -3 तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे. सो m इज इक्वल टू 8. नेक्स्ट इफ 8 रेस टू 2 इंटू 3 रेस टू x इज इक्वल टू 36 रेस टू 3 देन x इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला इथे 2 मल्टिप्लिकेशन आहे आणि एकच नंबर आहे 36 रेस टू 3. आता मी काय करणार आहे जनरली 8 ला मी 2 च्या फॉर्म मध्ये करणार आहे म्हणजे 8 म्हणजेच काय 2 रेस टू 3 इंटू 2 इंटू 3 रेस टू x. आता मी 36 ला जर 2 आणि 3 च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर कसं होईल ते 6 6 36 रेस टू 3 बरोबर म्हणजेच 2 रेस टू 3 3 2 6 इंटू 3 रेस टू x इज इक्वल टू. आता मी 6 ला परत जर
किंवा मी असं लिहिते 6चा स्क्वेअर असं लिहिते मी 6चा स्क्वेअर आणि त्याची परत पॉवर 3 म्हणजेच काय झालं 6⁻3 दुने 6 6⁻6 झालं बरोबर. आता 6ला आपण काय लिहिणार आहे 2 × 3⁻6 म्हणजे 2⁻6 × 3⁻x. आता 2⁻6 × 3⁻x इज इक्वल टू आता हे परत आपल्याला स्प्लिट करायचे याचाच अर्थ होतो 2⁻6 × 3⁻6. आता इथे बघायचं 2⁻6 सेमच आहे इट्स ओके. आता 3⁻x इज इक्वल टू 3⁻6 म्हणजे बेस इक्वल आहे म्हणजे पॉवर पण काय असायला पाहिजे त्याची इक्वल म्हणजे x⁻² काय यायला पाहिजे आन्सर 6. नेक्स्ट क्यूब रूट ऑफ 27⁻⁻4 इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला माहिती आहे हे पहिले सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिणार आहे मी 27⁻⁻4 होल रेस टू क्यूब रूट आहे याचाच अर्थ होतो 1/3 इज इक्वल टू 27. आता मी काय करणार आहे क्यूब रूट 1/3 आधी लिहिलं आणि नंतर -4 लिहिलं तर काही फरक पडणार आहे का नाही. याचा अर्थ -4/3 होणार आहे आणि याचाही अर्थ -4/3 होणार आहे. मग मी काय करणार आहे 27चं मी आधी क्यूब रूट काढलं म्हणजेच 27 कोणाचा घन आहे 3चा घन आहे म्हणजेच या सगळ्याचा आन्सर काय झालं 3⁻⁻4 इज इक्वल टू 3⁻⁻4. आता इथे दिले कधी कधी ते असंही देतील आन्सर 1/3⁻4 याचा आणि याचा अर्थ सेमच आहे म्हणजे इथे दिलाय त्यांनी ऑप्शन सो दिस इज 3⁻⁻4. आता नेक्स्ट क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 4⁻6 इज इक्वल टू व्हॉट. आता आतून बाहेर जायचंय आपल्याला. आता हे काय 4⁻6⁻½ बरोबर. याचा अर्थ काय झाला हे स्क्वेअर रूट जे आहे ते मी हाफच्या फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजेच 2 म्हणजेच काय झालं हे बाहेरचं क्यूब रूट तसंच राहणार आहे स्क्वेअर रूट काय झालं 4⁻3. आता मी याला परत क्यूब रूटच्या फॉर्म मध्ये स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिणार 4⁻3 होल रेस टू हाफ. स्क्वेअर रूटचा अर्थ काय होतो हाफ म्हणजेच काय झालं याचा 4⁻3/2. आता क्यूब रूट आहे याचाच अर्थ 4⁻3/2 इंटू 1/3 सो 1/3 3 गेट कॅन्सल आन्सर काय आलं 4⁻2 सॉरी 4 इज इक्वल टू 4⁻½ आलं हाफ म्हणजेच काय झालं स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय आलं आन्सर 2. कळालं का काय केलं आपण आतून बाहेर गेलो म्हणजे काय या स्क्वेअर रूटला आधी सिम्प्लिफाय केलं मग याला केलं आणि मग याच्याकडे गेलो. याचा अर्थ हे इथे काहीच लिहिलं नाही याचा अर्थ तो स्क्वेअर रूट आहे इथे लिहिलंय 3 याचा अर्थ तो क्यूब रूट आहे. समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 6⁻2m + 2 × 6⁻−2m + 2/6². आता इथे काय करायचं बेस सगळा सेम आहे मी काय करणार आहे इथे लगेचच रूल लावणार. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची काय होणार ॲडिशन पॉवर बेस इकडे सेमच आहे आणि नंतर डिव्हिजन आहे याचा अर्थ पॉवरची काय होणार आहे सबट्रॅक्शन. मग मी एकदाच लिहिते 2m + 2 प्लस म्हणजे सेम -2m + 2 -2m + 2m हे कॅन्सल झाले. आणखी कोण उरलाय खालचा 2 तो काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजेच हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 6⁻² काय आला आन्सर फक्त 2 म्हणजेच 6⁻² इंटू 1/2 का लिहिले कारण या स्क्वेअर रूटचा अर्थ 1/2 सो 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू 6. नेक्स्ट 13 इज इक्वल टू 2⁻x + 2⁻y + 2⁻z तर x + y + z इज इक्वल टू व्हॉट. आता आपल्याला हे ट्रायल अँड एरर मेथडने करायचंय. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं ट्रायल अँड एरर मेथडने सॉल्व्ह करायचंय. आता ट्रायल अँड एरर मेथडने म्हणजेच आपल्याला x 2⁻x + 2⁻y + 2⁻z चा आन्सर काय यायला पाहिजे 13 यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 2 आता मी काय करते सपोज 2⁻0 2⁻1 आणि 2⁻2 ने सुरुवात करते म्हणजे काय येणार आहे आन्सर 1 + 2 + 4 4 आणि 6 आणि 7 म्हणजे कमी पडलं म्हणजे आपल्याला क्यूब वर जावं लागेल. मग क्यूब वर गेले सपोज मी मग याला जर 1 + 2⁻2 2 + 2⁻3 केलं तर काय येईल हे 2⁻2 म्हणजे सॉरी 2⁻1 म्हणजे 2 + 1 4 + 8 8 आणि 4 12 13 14 एक जास्त झाला म्हणजे मी काय करणार आहे ह्या 1 ला काय करणार आहे मी 0 करणार आहे म्हणजे 2⁻0 + 2⁻2 + 2⁻3 म्हणजे काय आला आन्सर हे 2⁻0 1 + 4 + 8 8 आणि 4 12 आणि 13 म्हणजे काय झालं तुमचं x 0 झाला y 2 झाला आणि z काय झाला 3 म्हणजे 0 + 2 + 3 इज इक्वल टू काय आला आन्सर 5. आता
0.0000 किती वेळा 0 आहेत 1 2 3 4 5 6 7 8 टाइम्स 0 1 8 राईट दिस नंबर इन स्टँडर्ड फॉर्म. आता लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे तेव्हा तो नंबर पूर्ण यायला पाहिजे त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट यायला पाहिजे. आता इकडे जातो म्हणजे इथे काय करायला पाहिजे त्याची पॉवर निगेटिव्ह लिहायला पाहिजे. म्हणजे किती प्लेस आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 18 पूर्ण लिहायचेत आपल्याला. पण डेसिमल प्लेस किती घरं जायला पाहिजे तेव्हा तो 18 होणार आहे -10. इकडे गेले इकडे आहे डेसिमल म्हणजे आपल्याला उजवीकडे जावं लागेल. आता इथे 18 × 10⁻10 आला ऑप्शन मध्ये आहे पण हा ऑप्शनही त्यांनी दिला नसता तर आपण आणखी एक मेथड करू शकतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असा येऊ शकतो 1.8 म्हणजे काय करायचं आपल्याला 1 नंतर डेसिमल यायला पाहिजे म्हणजे किती घरं जायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे यायला पाहिजे 1.8 × 10⁻9 म्हणजे हेही आन्सर तुमचं काय आहे बरोबर आहे. नेक्स्ट √x⁵3/5 × √x⁵2/5 + 2 × √x/2 × √x⁵2/3 × √x⁵1/3 + √x = what आणि इथे दिले त्यांनी 2 ऑप्शन. आता आपण जाऊ पहिले न्यूमरेटरकडे. जे सगळे रूट आहे त्याला मी 1/2 च्या पॉवर मध्ये लिहिणार आहे म्हणजे x⁻1/2 × 3/5 × x⁻1/2 × 2/5 + 2 × x⁻1/2 upon 2 × x⁻1/2 × 2/3 × x⁻1/2 × 1/3 + x⁻². आता इथे काय होणार आहे x⁻3/10 × x⁻2/10 + 2 × x⁻² upon 2 × x⁻2/6 × x⁻1/6 + x⁻². आता मी इथे का डिवाइड नाही केलं 2 ला कारण इथे परत आपल्याला ऍडिशन करायची म्हणून मी त्याला डिवाइड केलं नाही कारण डिवाइड केलं नसल्यामुळे आपल्याला बेस समान आला म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे. या दोघांच्याच पॉवरचे ऍडिशन होणार आहे याच्या बरोबर होणार नाही. आपला रूल काय सांगतोय जेव्हा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तेव्हाच आपण रूल लावू शकतो. मध्ये जर प्लस किंवा मायनस साइन असेल तर आपण रूल लावू शकत नाही. म्हणजे काय झालंय x⁻² याची पॉवर बेस इक्वल आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवरची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे +2/10 + 2 × x⁻²² upon 2 × x⁻². आता इथे मल्टिप्लिकेशन आहे 2/6 + 1/6 + x⁻² = x⁻. 3 आणि 2 5/5/10 + 2 × x⁻² upon 2 × x⁻3/6 + x⁻². आता इथे काय होणार आहे x⁻1/2 + 2 × x⁻² upon 2 × x⁻² + x⁻². बघा आता वरती जरा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 2 × x⁻² आहे प्लस साइन आहे x⁻² आहे म्हणजेच या दोन ब्रॅकेट काय झाल्या इक्वल झाल्या म्हणजेच आन्सर काय आलं 1. आता 1 आहे पण आपल्याला 2 ऑप्शन शोधायचे. आणखी कुठल्या ऑप्शनचा आन्सर 1 आहे एनी नंबर रेस टू 0 और एनी व्हेरिएबल रेस टू 0 आन्सर काय येतं 1 म्हणजे दिस ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट.